नमस्कार मित्रांनो, पीएमडी रिव्ह्यूज फॉर मूवीज या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रुबाब या मराठी चित्रपटाबद्दल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मराठी चित्रपटांचे असेच ऑनेस्ट रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. रुबाब चित्रपट रिव्ह्यू. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे. कलाकार संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिरतोडे. कथानक, स्टोरी लाईन. हा चित्रपट एका ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित प्रेमलीला आहे. सूरज संभाजी ससाणे आणि वैशाली शीतल पाटील यांची ही कहाणी आहे. सूरज हा एक रांगडा, थोडासा बेधडक स्वभावाचा तरुण आहे, तर वैशाली ही आपल्या निर्णयांवर ठाम राहणारी मुलगी आहे. त्यांचे प्रेम आणि त्या प्रेमात येणारे सामाजिक तसेच कौटुंबिक अडथळे याभोवती ही कथा फिरते. चित्रपटाचा क्लायमॅक्स हा प्रेक्षकांसाठी एक मोठा सरप्राईज ठरतो. अभिनय, परफॉर्मन्सेस. संभाजी ससाणे भाडीपा फेम. संभाजीने सूरजच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्याचा रांगडा अंदाज आणि संवादफेक प्रेक्षकांना भुरळ घालते. शीतल पाटील. शीतलने वैशालीची भूमिका अतिशय संयत आणि प्रभावीपणे साकारली आहे. दोघांची केमिस्ट्री छान वाटते. विशाल शिरतोडे. सूरजच्या मित्राच्या भूमिकेत विशालने उत्कृष्ट काम केले असून चित्रपटात विनोदी तडका दिला आहे. सकारात्मक बाजू प्लस पॉइंट्स. 1. दिग्दर्शन. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी ग्रामीण संस्कृती आणि नातेसंबंधांची मांडणी उत्तम केली आहे. 2. संगीत. चित्रपटाची गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोअर कथेला पुढे नेण्यास मदत करतात. 3. संवाद. ग्रामीण ढंगातील संवाद चित्रपटाचा रुबाब वाढवतात. उणीवा मायनस पॉइंट्स. चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असती. काही ठिकाणी पटकथा संथ वाटते, मात्र अभिनयामुळे ती सावरून धरली जाते. निष्कर्ष. कन्क्लुजन. जर तुम्हाला वास्तववादी आणि रांगड्या प्रेमकथा आवडत असतील तर रुबाब हा चित्रपट तुम्ही नक्कीच एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा. विशेषतः संभाजी ससाणेच्या फॅन्ससाठी ही पर्वणीच आहे. रेटिंग 140, 5/5. तर मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढील कोणत्या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की कळवा.